अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन अमोलच्या रूममध्ये लावलेले फोटो बघत असतो आणि मग तो मनाशी म्हणतो की 7 वर्षांचा काळ खूप मोठा असतो ग अप्पे. 7 वर्षांनंतर समोर येऊन कोणी असं बोलतं का? आणि मग तो स्वतःलाच प्रश्न विचारतो की अप्पी इथे कशासाठी आली आहे. तर दुसरीकडे अमोल म्हणत असतो बाबांसाठी, आणि त्यावेळी अप्पी त्याला विचारते की तू बाबांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवतो आहेस का? आणि त्यावर अमोल सांगतो हो. आणि मग त्यावेळी अप्पीला ती आज अर्जुनसोबत जे काही बोललेली असते ते आठवतं आणि ती मनाशी म्हणते की मी आज अर्जुनसोबत खूपच रूडली बोलले का? मी असं बोलायला नको होतं. मात्र त्यानंतर ती स्वतःलाच समजावते की अर्जुनला सुद्धा कळायला पाहिजे की जे काही घडलं आहे त्यात फक्त माझ्या एकटीची चूक नाही. तर दुसरीकडे अर्जुन त्याचे आणि अप्पीचे जुने फोटो बघत असतो आणि ते सगळे फोटो बघून तो खूप खुश होतो. तो मनाशी म्हणत असतो की हा अर्जुन कुठे हरवला आहे की नियती त्याला घेऊन गेली आहे. आणि ते फोटोज बघत असताना अचानक त्याच्यासमोर सरकारांचा फोटो येतो आणि त्या फोटोमुळे अर्जुन खूप चिडतो. तो फोटो फाडून फेकून देतो आणि मग त्यानंतर तो मनाशी म्हणतो की अप्पे, तू मला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की आयुष्यभर माझ्यासोबत राहशील, माझी साथ कधीही सोडणार नाही, माझा विश्वास कधीही तोडणार नाही. आणि जर ती तू वचनं निभावली असती ना तर आज आपला हा अल्बम पूर्ण असता. आणि मग तो स्वतःलाच सांगतो की हे जे काही होत आहे ना त्यात माझी चूक असेलसुद्धा, पण फक्त माझ्या एकट्याची चूक नाही आहे, तुझीसुद्धा तितकीच चूक आहे. दुसरीकडे अमोलने अर्जुनसाठी छान ग्रीटिंग कार्ड बनवलेले असते आणि मग ते ग्रीटिंग कार्ड तो अप्पीला दाखवतो. त्यामुळे अप्पीचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर अमोल तिला सांगत असतो की मी बाबांसाठी अशा खूप साऱ्या गोष्टी बनवून ठेवणार आहे, म्हणजे बाबांनी जे जे मिस केलं आहे ना ते सगळं त्यांना बघता येईल. आणि ते ऐकून अप्पी रडतच त्याला मिठी मारते. दुसरीकडे स्वप्नील आणि कदम अर्जुनला जेवण करण्यासाठी आवाज देत असतात, पण तो यांना सांगतो की मी बाहेरून जेवून आलो आहे. मात्र त्या दोघांनाही कळतं की अर्जुन खोटं बोलतोय. तितक्यात रुपाली तिथे येत कदमांना विचारते की भाऊजींना नेमकं झाले काय? आणि मग कदम त्या दोघांना सांगतात की काल अर्जुन अप्पीच्या घरी गेला होता आणि तिथे त्याला सरकार आणि रुक्मिणी वहिनी दिसले. आणि ते ऐकून या दोघांनाही धक्काच बसतो. स्वप्नील म्हणतो म्हणजे अपर्णाने त्यांच्याशी संबंध ठेवले आहेत आणि फक्त आपल्याशी संबंध ठेवले नाही आहेत. तर मला आजपर्यंत असं वाटत होतं की तिने सगळ्यांशी संबंध तोडलेत, पण हे खोटं आहे, ती अशी कशी वागू शकते? रुपालीसुद्धा खूप चिडलेली असते. मात्र कदमांना असं वाटत असतं की काहीतरी वेगळं कारण असावं. ते अप्पीची बाजू घेत असतात. मात्र स्वप्नील आणि रुपाली त्यांना सांगतात की आता तुम्ही त्या अपर्णाची बाजू घेऊ नका. स्वप्नील तर म्हणतो की मी तर तिचा विषय आतापासून सोडून दिला आहे. आता मी अर्जुनचं आयुष्य पुन्हा जागेवर आणणार, त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करून देणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पी नाश्ता बनवत असते. तितक्यात दिप्या आणि बापू त्या ठिकाणी येतात. अप्पी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि मग त्यानंतर बापू तिला विचारतात की तुझी खूप धावपळ होत असेल ना गं? मात्र अप्पी म्हणते की नाही बापू, आता सगळं काही हँडल करण्याची सवय झाली आहे. आणि जेव्हापासून अमोल शाळेत जायला लागले ना तेव्हापासून मी त्याला रोज डबा बनवून देते. माझ्या या धावपळीत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं मला वाटतं. आणि त्यावेळी दिप्या तिला समजावतो की तू असं नको बोलूस, तू अमोलला खरंच खूप छान सांभाळलं आहे, तू उगाच स्वतःला दोष नको देऊ. तर बापूसुद्धा तिला तेच समजावतात. आणि मग त्यानंतर ते दोघेही अपर्णाला विचारतात की तू आज कशाची भाजी केली आहेस, मेथीची का? आणि त्यावरती हो म्हणते. तर हे दोघेजण हसू लागतात. त्यावर दिप्या अप्पीला विचारतो की आपल्या अमोललासुद्धा दाजींसारख्या पालेभाज्या आवडतात का? आणि त्यावर अप्पी सांगते हो, त्याच्या आवडीनिवडी अगदी अर्जुनसारख्याच आहेत. आणि त्यावेळी दिप्या म्हणतो म्हणजे बघा बापू, एवढं लांब असूनसुद्धा आईबापाचे गुण पोरामध्ये येतातच. आणि त्यावर अप्पी म्हणते फक्त गुण येऊन काय उपयोग आहे? जर अर्जुन त्याच्यासोबत असता तर माझ्या अमोलला प्रेम आणि जिव्हाळासुद्धा मिळाला असता. त्या दोघांनी एकमेकांना घास भरवून जेवण केलं असतं. तर दुसरीकडे आर्या अर्जुनच्या घरी जाते. स्वप्नील तिला विचारत असतो की तू सुद्धा नाश्ता कर, पण ती सांगते की मी नाश्ता करून आली आहे, फक्त चहा घेईल. आणि मग रुपाली लगेच तिच्यासाठी चहा घेऊन येते. त्यानंतर स्वप्नील आर्याच्या आईची चौकशी करतो. ती सांगते की आई आता रिटायर झाली आहे, त्यामुळे छोटं मोठं काहीतरी काम करत असते. तर स्वप्नील विचारतो त्यांना वाचनाची आवड आहे ना? त्यावर आर्या सांगते हो, तिला वाचनाची खूप आवड आहे. आणि मग त्यानंतर ती या सगळ्यांना सांगू लागते
की सध्या आईला फक्त एकच चिंता आहे आणि ती म्हणजे माझ्या लग्नाची. मात्र मला अशा मुलासोबत लग्न करायचं आहे जो माझ्या आईलासुद्धा सांभाळेल, कारण आई आता एकटी आहे. बाबा गेल्यानंतर तिनेच मला लहानाचं मोठं केलं, त्यामुळे मी तिला सोडून नाही जाऊ शकत. आणि मी 2-3 मुलांसोबत बोललेसुद्धा, मात्र ते मला तेवढे ओपन माइंडेड वाटले नाहीत. त्यावर स्वप्नील विचारतो की तुझ्या मुलाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत. त्यावर आर्या सांगते की जास्त काही नाही, फक्त तो माझ्यावर प्रेम करणारा असावा, मला समजून घेणारा असावा आणि त्याने माझी ही नोकरी आणि मी माझ्या आईची घेत असलेली काळजी यामध्ये काही बोलू नये. आणि त्यावर स्वप्नील म्हणतो ठीक आहे, असा मुलगा जर मला भेटला ना तर मी नक्की सांगेल. आणि मग अर्जुन तिथे येत आर्याला सांगतो की मला समर कॅम्पच्या ठिकाणी सोड. आणि मग ते दोघेजण बाहेर पडतात. तर रुपाली आणि स्वप्नीलच्या मनात अर्जुनसाठी आर्याचाच विचार येतो. त्यानंतर मग समर कॅम्पमध्ये जेवणाची वेळ होते. अर्जुन सगळ्या मुलांना जेवण करण्यासाठी एकत्र बसवतो, त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि जेव्हा अमोल त्याचा टिफिन उघडतो तेव्हा त्यामध्ये मेथीची भाजी चपाती असते. मात्र अमोलला भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो आणि तितक्यात अर्जुनचं पार्सल येतं. त्यामुळे अमोल खुश होतो आणि मग तो अर्जुनकडे जात म्हणतो की मास्टर, मी तुमच्यासाठी चपाती भाजी घेऊन आलोय. तुम्ही मला सांगितलं होतं ना तुम्हाला चपाती भाजी आवडते. आणि ते ऐकून अर्जुन तर खूपच खुश होतो. तो म्हणतो की सिम्बा, तू तर सगळंच लक्षात ठेवतो, पण तुझा डबा जर मी खाल्ला तर मग तू काय खाणार. आणि त्यावर सिम्बा अर्जुनच्या पार्सलकडे बघत म्हणतो की मास्टर, तुम्हीच म्हणता ना की आपण सतत वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला हव्यात. आताही मी काहीतरी वेगळं खातो. त्यावर अर्जुन विचारतो, अरे पण वेगळं म्हणजे काय. तर सिम्बा हळूच त्या पार्सलकडे बघत विचारतो की यात काय आहे. आणि त्यामुळे अर्जुनच्या लक्षात येतं की याला हे बाहेरचं जेवण जेवायचं आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो की यात तर चायनीज आहे. तर सिम्बा म्हणतो ठीक आहे, मग आज मी चायनीज खातो, तुम्ही चपाती भाजी खा. आणि ते ऐकून अर्जुनला हसू येतं. तो म्हणतो की सिम्बा, तू खरंच खूप हुशार आहे, बरोबर मला गुंडाळतोस. आणि मग त्यानंतर ते दोघेही एकत्र जेवण करण्यासाठी बसतात. अर्जुन अमोलला सांगत असतो की तुझ्या माने प्रेमाने हा डबा बनवलाय ना, मग पहिला घास चपाती भाजीचा खा. आणि मग तो स्वतः अमोलला घास भरवतो. तर अमोलही त्याच्या हाताने अर्जुनला पहिला घास भरवतो. आणि ती मेथीची भाजी खाऊन अर्जुनला अप्पीच्या हातच्या मेथीची भाजीची आठवण येते. आणि मग तो जुन्या आठवणींमध्येच हरवून जातो. अमोल विचारतो की काय झालं मास्टर. तर अर्जुन म्हणतो काही नाही रे, 7 वर्ष पाठीमागे गेलो. आणि मग त्यानंतर तो अमोलला सांगतो की तुझी आई खरंच खूप छान जेवण बनवते. आणि मग ते दोघेजण गप्पा मारत एकत्र जेवण करतात. आणि अप्पीचं एक स्वप्नही पूर्ण होतं. त्यानंतर जेव्हा रात्री अमोल घरी येतो तेव्हा अप्पी त्याचा डबा बघते. अमोलने पूर्ण डबा संपवला आहे हे बघून ती खूपच खुश होते. तर अमोल तिला सांगतो की मी डबा खाल्ला आणि माझ्या मित्रांनासुद्धा खूप आवडला. आणि मग तो अप्पीला मिठी मारत थँक्यू म्हणतो. त्यामुळे अप्पी खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.